छत्रपति संभाजीनगर में परमिट, रूम लाइसेंस फीस और मध्यवर्ती बिक्री कर में बढ़ोतरी के खिलाफ होटल एवं रेस्टोरेंट मालिक संघ ने आज हड़ताल का आह्वान किया। जिले के 600 से अधिक संचालकों ने बंद में भाग लिया। संगठन ने लाइसेंस नवीनीकरण शुल्क में हर साल की बढ़ोतरी को खत्म करने और महाराष्ट्र वैट कर निधि का विरोध करने की मांग की। छत्रपति संभाजीनगर में परमिट, रूम लाइसेंस नवीनीकरण शुल्क और मध्यवर्ती बिक्री कर में बढ़ोतरी के खिलाफ आज जिले भर के होटल एवं रेस्टोरेंट संचालकों ने हड़ताल की। सरकार द्वारा 2025 से 26 के लिए लाइसेंस नवीनीकरण शुल्क में 15% और मध्यवर्ती बिक्री कर में 10% वृद्धि किए जाने से व्यवसायियों में असंतोष है। होटल एवं रेस्टोरेंट मालिक संघ ने आह्वान पर सुबह 10 बजे से शाम 5 बजे तक हड़ताल रखी गई, जिसमें 600 से अधिक परमिट रूम संचालकों ने भाग लिया। दोन गोष्टी आहेत आमच्या की जी लायसन्स फी दरवर्षी 10% सरकार वाढवत आलेलं आहे त्या वर्षापर्यंत, या वर्षी त्यांनी 15% वाढवलेली आहे, तर ती 5% त्यांनी कमी करण्यात यावी, तो एक मुद्दा आहे आमचा। कारण की 10% फीस वाढू शकते हे हायकोर्टाचेच ऑर्डर्स आहेत। आणि दुसरा राहिलेला प्रश्न वनचा आणखी एक आहे की वॅट जे पहिले 0% होतं खूप वर्षापासून, ते गेले 6-7 वर्षापूर्वी 5% करण्यात आलं होतं आणि नोव्हेंबर 23 मध्ये त्यांनी 5 ते 10% केलं, जे की आम्ही कस्टमरकडनं घेऊन गव्हर्नमेंटला पे करायचं असतं। पण लोकांमध्ये एवढी अवेअरनेस नाही आहे। जसं जीएसटी लोक सामान्य माणसा विरोध करतात, तसं वॅटला पण विरोध करतात। ते देत नाही म्हणतो आम्ही, शेवटी आम्ही आमच्या मार्जिनमधनं ते भरतोय सध्या गव्हर्नमेंटला, ज्याच्यामुळे आमचं मार्जिन खूप झिरो कमी झालेलं आहे आणि आम्ही लायसन्स रिन्यू करू नाही शकत किंवा सर्वाइव्ह होऊ शकत नाही। त्याच्यामुळे निषेध म्हणून आम्ही बंद ठेवला आजच्या की सरकारने जागा व्हावं आणि आमच्या 2 मागण्या मान्य कराव्या। आणि जी वॅट लावते 10%, आमचं म्हणणं आहे की तुम्ही 90% म्हणजे 100%मध्ये 90% लोक दारू वाईनच्या भरतून घेतात, जे की FL2 आहे। आणि परमिट रूममध्ये फक्त हार्डली 5% लिकर सेल होतो, तर तुम्ही 10% लोकांकडनं तुम्ही जे 10% टॅक्स घेता, तुम्ही तो फर्स्ट पॉईंटला जर घेतला 0.5%, 0.25%, तर याच्यापेक्षा मल्टिपलमध्ये त्यांना रेव्हेन्यू जास्त मिळेल। फर्स्ट पॉईंटला मिळेल, दारू विकायच्या पहिले मिळेल। 90% वाईन शॉपवरतून सेल जो होतो त्याला वॅट लागत नाही, वॅट वसूल केला जात नाही आणि फक्त 10% लिकर सेलमधून वॅट जमा केला जातो। औरंगाबाद शहरामध्ये जिल्ह्यामध्ये जवळपास 750 लायसन्स आहे, त्यापैकी शहरामध्ये 250 ते 350 लायसन्स आहे। आज सगळे बंद आहे, आज कोणी व्यवहार करणार नाहीये आणि शासनाला हे कळेल, ऑनलाईन पद्धत असते रोजच्या सेलची, त्यांना कळेल की आज परमिटमधून सेल झालेला नाहीये। जवळपास पूर्ण राज्यामध्ये 12 ते 15 माझ्या माहितीप्रमाणे आतापर्यंत लोकांनी बंद पुकारलेला आहे, ज्याच्यामध्ये काही लोकांनी फुल डे ठेवलेला आहे, काही लोकांनी सकाळी 11 ते 5 ठेवलेला आहे, 5 वाजेपर्यंत। जसं संभाजीनगर शहर 5 पर्यंत बंद आहे, बाकी काही जिल्हे पूर्ण दिवस बंद आहे।